नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत जे बांधकाम आहेत त्या इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि अशा 5,000हून अधिक इमारती अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती उच्च न्यायालयामध्ये समोर आलेली आहे। मात्र या संदर्भात 300 अधिक जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून त्यांना नोटीस देखील बजावलेली आहे। या संदर्भात माहिती घेण्यासाठी स्वतः नगरसेवक अभिजित देसाई आहेत। दादा, खरं तर मोठा प्रश्न आहे हा आणि गंभीर स्वरूपाचा आहे। अनेक अनधिकृत इमारती आहेत, अपेक्षित आहे कारवाई होईल। लक्षात असू द्या, ह्याच्यावर न्यायालयामध्ये खटला चालू आहे। खटला चालू असताना न्यायालयाने आदेश दिले, ते लक्षात ठेवा। हे काय महापालिका आयुक्तांनी आदेश दिले नाहीत की अधिकाऱ्यांवर कारवाई करा। ह्याच्यामध्ये ज्या इमारती आहेत त्या अनधिकृत ठरवल्यात, ह्या कोणी ठरवल्यात? न्यायालयाने ठरवल्यात। आणि तसा त्यांनी आयुक्तांना आदेश काढला की या संदर्भात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा। आता माझं म्हणणं आहे की अशाच इमारती 15-15 हजार इमारती काय अधिकारी हे करणार का, उभ्या करतात का? ह्याच्यामध्ये जे नवी मुंबईतले आका आहेत, ज्यांनी 25-25 वर्ष नवी मुंबई लुटले, आलं का लक्षात? त्यांची नावच नाहीत त्याच्यामध्ये। भरडले अधिकाऱ्यांचा दोष आहे 100%। तुम्ही तुमचं काम जर प्रामाणिक केलं असतं तर तुमच्यावर कारवाई करायलाच नसती लागली। परंतु तुम्ही पॉलिटिकल प्रेशर असेल, काही गोष्टी असतील, त्या प्रेशर खाली हे काम केलं। ऑब्व्हियसली तुमच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे। पण सर्वाधिक जो खरा म्हणजे याच्यामधले जे आका आहेत नवी मुंबईतले, ज्यांनी या इमारती उभ्या केल्यात आणि करोडो रुपये हे केलेत, कमवलेत आणि सगळीकडे आपले फार्म हाऊस उभे केलेत, राजकारण करतायत, कुठल्याही प्रकारचे कामं न करता सुद्धा राजकारणात पैशातून राजकारण, हे जे त्यांचं सूत्र आहे, ते सूत्राचं मेन हा जो होतं 15,000 ज्या इमारती नवी मुंबईमध्ये उभ्या राहिल्यात अनधिकृतपणे, ह्याला हे सर्व आका जबाबदार आहेत। हे फक्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा हा दोष नाहीये। 100% त्यांनी त्यांचं काम प्रामाणिक करायला पाहिजे, केलं नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली। पण मेन सूत्रधार आहेत त्यांच्यावर, जे आका आहेत नवी मुंबईतले, त्या सर्व राजकीय आकांवर कारवाई व्हायला पाहिजे। उच्च न्यायालयाने पालिका जे अधिकारी आहेत त्यांनाच फटकारलेला आहे का, जी योग्य माहिती पुरवत नसल्यामुळे पालिकेची भूमिका संशयास्पद आहे? कारण 5,000चा आकडा तिथे दिलाय, एकूण आकडा आहे 15,000चा। खरं आहे, 15,000 मध्ये छोटी मोठी ज्यांचं पुढे पत्र्याची शेड टाकलेली आहे किंवा काही लोकांनी समोरचा मार्जिनल स्पेस हे गेलेला आहे, घेतलेला आहे ताब्यात, अशा छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या 15,000 या आहेतच गोष्टी। परंतु ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे ज्यावेळी महापालिकेचं असतं तर महापालिकेवर दबाव कोण टाकतं? सत्ताधारी टाकतात। मग या सत्ताधाऱ्यांवर सुद्धा कारवाई नको व्हायला पाहिजे का? का नाही त्या नगरसेवकांची नावं आली त्याच्यामध्ये? का राजकीय लोकांची नावं नाही टाकता आली? तुम्हाला फक्त इझी ऍक्सेस मिळाला की अधिकाऱ्यांची नावं टाकली, आपण यातनं सुटू, हा तुमचा भ्रम आहे। न्यायालयाने चांगलं फटकारलेलं आहे, याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येकाची नाव आले। आणि माझं अधिकाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही कशाला बुडताय? ज्यांनी ज्यांनी तुम्हाला बुडवले त्यांची सुद्धा नावं घ्या ना तुम्ही न्यायालयामध्ये। हे फक्त तुम्हाला मोहरा बनवून तुमचा कार्यक्रम करणार आहे, या गोष्टीचा अत्यंत निषेध करतो आम्ही लोक। कुठेतरी हे प्रकरण दाबलं जाणार आहे, कारण योग्य कारवाई फक्त 4-5 दिवसांची असणार आहे। 4-5 महिने प्रकरण चालेल, नंतर दाबलं जाईल। 100% मी बोललो, पण न्यायालय ह्यावेळी न्यायालयाने खूप कठोर अशी भूमिका घेतलेली आहे। फक्त ह्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जाऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे। कारण तो सर्वसामान्य नागरिक आपले पैसे देऊन, आपलं कर्ज काढून काही इमारतीमध्ये राहतो, त्यांच्यावर फक्त न्यायालयामध्ये काही गोष्टी झाल्या नाही पाहिजेत अशी आमची इच्छा आहे। परंतु ज्याला याने खतपाणी घातलं, ते अधिकारी असतील, ते राजकीय लोक असतील, नगरसेवक असतील, अशा लोकांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, तर ही प्रथा बंद होईल। नाहीतर काय झालं ते परत पुढच्या वेळी होणारच आहे। खरं तर या संदर्भात जे कोणी अधिकारी असतील, राजकीय नेते मंडळी असतील, जे इन्व्हॉल्व असतील, त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी ही मनसेतर्फे करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।